राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संप पुकारलाय। हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज एक दिवसीय राज्यभर बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। या बंदमध्ये सुमारे 22,000 हॉटेल्स आणि बार्स सहभागी होणार आहेत। त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणींमध्ये असताना करवाढीचे निर्णय म्हणजेच अन्यायकारक आहे। हे आंदोलन आमचा सामूहिक आक्रोश असून सरकारने ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि व्यवसाय सुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी बार चालकांनी केली आहे। दरम्यान राज्य सरकारने उत्पादन शुल्कात थेट 60% वाढ केली आहे। यापूर्वी सरकारच्या माध्यमातून 10% वॅट देखील लावण्यात आला होता। आता परवाना शुल्कात देखील थेट 15% वाढ करण्यात आली आहे। या सगळ्या विरोधात बार चालकांनी हा संप पुकारलाय। राज्य सरकारने या मुद्द्यावर तात्काळ गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे वाईन शॉपला वेगळे नियम, हॉटेलला वेगळे नियम महाराष्ट्रामध्ये असं आहे। बाकी स्टेटमध्ये पण आता वॅट नाही आहे। नुसतं महाराष्ट्रामध्ये हॉटेल इंडस्ट्रीला 10% वॅट लावलेलं आहे। त्याच्यामुळे आमची व्यवसायामध्ये खूप परिणाम पडलेला आहे। आजचे दिवस सगळे वाईन शॉपमध्ये दारू घेतात आणि ते लोक ग्लास आणि चकणा पण ते लोकच ठेवतात। त्याच्यामुळे सगळे तिथे उभे राहून पितात आणि स्मार्ट सिटी म्हणून बनवलेलं आहे मुंबईला। सगळे तुम्ही फुटपाथमध्ये बघा ना, सगळीकडे चायनीजचं गाडी दिसतात, तिथे ग्लास घेऊन दारू पित बसतात आणि हॉटेलवाले कोणी येत नाही आहे। आणि आता नवीन आणि मेन तुम्हाला वॅट लावायचे असेल तर तुम्ही प्रोडक्शन कुठे होतं तिथेच करा ना। तुम्ही सगळीकडे करायला जाऊन एका ठिकाणी करा आणि गव्हर्नमेंटची रेव्हेन्यू वाढणार आहे, त्याला आमची पण सपोर्ट आहे। गव्हर्नमेंट रेव्हेन्यू वाढला पाहिजे। गव्हर्नमेंट चालायचे असेल तर रेव्हेन्यूची आवश्यकता आहे। ते वाढण्यासाठी आमची हॉटेल इंडस्ट्री सगळं अन्नाची गुजरातला वेगळं नाही, गोव्याला वेगळं नाही, महाराष्ट्राला वेगळं नाही, काय सांगाल? आता गुजरातला तर दारूच बंदी आहे आणि बाकी सगळे वॅट नाही आहे, इथे वेगळंच आहे। आणि आम्ही तर एवढा कंटाळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, दारू बंदी करून टाका ना। त्याच्यापेक्षा एक वेगळं आणि रस्त्यावर दारू पिणं आपल्या मुलाबिला खराब होण्यापेक्षा तुम्ही दारूच बंद करून टाका। सर, काय मागणी असेल आपली टॅक्स संदर्भात? जर मागणी पूर्ण नाही झाली तर पुढची भूमिका काय असेल आपली? आणि आमच्या एक भूमिका आज एक दिवससाठी गव्हर्नमेंटसाठी आता अधिवेशन चालू आहे, ते एक दिवसची आमची बंद आम्ही पुकारलेलं आहे। आणि ते नाही केलं तर आम्ही बेमुदत पण होऊ शकतं आणि वर्षाच्या आधी ते ॲडव्हान्स फीस घेऊन ठेवतात। नाहीतर आम्ही 50% लोक आत्ता पण सरेंडर करायला तयार आहे हॉटेलवाला, काय आम्हाला नाही परवडत आणि धंदा होणार नाही आहे। आता आम्ही पण कर्ज घेऊन 1 वर्षाची फीस भरून ठेवलेलं आहे। आता आम्हाला काही करून आम्हाला 31 मार्चपर्यंत हॉटेल चालू ठेवावं लागेल। त्याच्यात नुकसान होणार आहे, बँकेचे कर्ज होणार, ते सगळं वेगळं आहे। गव्हर्नमेंट आमच्याबद्दल विचार करायला पाहिजे, तेवढाच आहे।